विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तेज पृथ्वी ग्रुपची इंदापूर तालुका आणि सोलापूर शहरातील पदाधिकारी निवड। आज तेज पृथ्वी ग्रुपने इंदापूर रेस्ट हाऊस येथे सभापती महेंद्रदादा रेडके और राहुलजी मखरे, भगवान कोळेकर यांच्या उपस्थितीत तेज पृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली। यामध्ये इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून संसार निंबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नाकाडे, इंदापूर तालुका महिला अध्यक्षपदी सौ अर्चना मधुकर गोरड, इंदापूर तालुका कार्याध्यक्षपदी तानाजी हेगडकर यांची निवड करण्यात आली। तसेच तेज पृथ्वी ग्रुप आता सोलापूर जिल्ह्यातील आपले सामाजिक कार्य वाढवणार सोलापूर शहर अध्यक्षपदी संपादक श्री सुनील जोगदंडकर यांची निवड केली। यावेळेस राहुलजी मखरे, महेंद्रदादा रेडके, भगवान कोळेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। तेज पृथ्वी ग्रुपची ध्येय धोरणे, सामाजिक काम याबद्दल नानासाहेब खरात यांनी विचार मांडले। नवीन पदाधिकाऱ्यांच्या वतीने अर्चना गोरड मॅडम व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सुनील जोगदंडकर यांनी आपली तेज पृथ्वी ग्रुपच्या पदाधिकारीपदी निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व यापुढे तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजातील तळागाळातील लोकांना मदत करू असे आश्वासन दिले। या कार्यक्रमात तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात, उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे, कार्याध्यक्ष संपत पुणेकर, सामाजिक कार्यकर्ते वशीम शेख, डोनाल्ड शिंदे, संदीप रेडके, रुपेश वाघमोडे, अमोल कोकरे व इतर तेज पृथ्वी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। आज आपल्या ग्रुपच्या आज आपण जमलेलो आहोत। आज तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याबाहेर आपण सोलापूर जिल्ह्यात पदवाटप केलेलं आहे। आदरणीय सुनील जोगदंडकर सर यांना आपण तालुका सोलापूर जिल्ह्याचं पद दिलेलं आहे। सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यापुढे सर्वांनीच एक सामाजिक वसा किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून आपण काम करूया आणि आपल्या तेज पृथ्वी ग्रुपचं नाव करूया। आज निस्वार्थी लोक आज आपल्या तेज पृथ्वी ग्रुपमध्ये आले आहेत आणि मी या ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब खरात यांचं आभार मानेन की त्यांनी सर्वांवरती एवढे छान सारे लोक एकत्रित करून सामाजिक संघटना केलेलं आहे। त्याच्या पुढील वाटचाली सुरू देतो। ग्रुपचं काम आधी आम्ही ज्यावेळेस नानासाहेबांची ओळख झाली त्यावेळेस पाहिलं की काहीतरी वेगळं काम आहे, ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही आणि कुठल्याही प्रकारचं स्वार्थ नसताना निस्वार्थपणे आपण जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी जे काम करतो ती तळमळ त्यांच्यासाठी बघितली आणि आमचं पण तेच उद्दिष्ट होतं। पण कसं आहे म्हणजे वळण देणार कोणतरी नाही, आम्ही गावाच्या बाहेर जाऊन काय करू शकत नाही असं। पण ज्यावेळेस आम्हाला नानासाहेब भेटले आणि त्या भेटल्या की त्यावेळेस वाटलं की आपण पण काहीतरी करणार आहे आणि इथून पुढं पण या ग्रुपच्या मार्फत नक्कीच म्हणजे चांगल्या जिथं गरज आहे त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू आणि दादांच्या मार्फत त्या म्हणजे पूर्ण काम करण्यास आम्ही पात्र आहोत। कुठेही त्या सगळ्या गोष्टी गोरगरीब असतील त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पूर्ण किंवा व्यवस्थित काम करू आणि कुठलाही स्वार्थ त्यात ठेवणार नाही, कुठलंही राजकारण त्यात आणणार नाही आणि आपल्या ग्रुपचं नाव आम्ही चांगलं मोठं करूया एवढंच मी म्हणते। आणि त्यांनी मला एवढा मोठा पदभार दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। शहराध्यक्ष पद दिल्याबद्दल पूर्ण तेज पृथ्वी ग्रुपचा आभारी आहे आणि याच्या पुढे खूप चांगल्या पद्धतीने तर सोलापूर सोडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी राबवेल। धन्यवाद। जे दोन सरकार जे तेज पृथ्वी ग्रुपचे पहिलेच फाउंडर मेंबर आहेत ते आहेत, तर बापू पण आमच्या कार्यक्रमाला आहे। आत्ताच राहुल मखरेंनी पण शुभेच्छा देऊन गेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे तेज पृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक आहेत महेंद्रदादा रेडके असतील किंवा तात्या बाहेर आहेत फाउंडर मार्केट, ते पण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात आणि दादांचं सहकार्य म्हणजे आम्हाला ज्यावेळेस दादा आहेत त्यामुळे आम्हाला कशाची जर काळजी नाही किंवा तेज पृथ्वी ग्रुपला कुठलाही काय कमतरता असेल अशी अजिबात अपेक्षा नाही, कारण दादांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप एकदम चांगल्या प्रकारे काम करेल
तसेच जे आत्ता काही ज्यांना आपण नवीन पदाधिकारी म्हणून निवड केली त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी मनापासून काम करावं. आपल्याला कुठलेही राजकारण कुठलेही जातीवाद करायचा नाही. आपली एक सामाजिक चळवळ जास्तीत जास्त लोकांना कसे आपल्याकडून मदत होईल किंवा जो काय शोषित आहे, गरीब आहे, वंचित आहे अशा लोकांना आपल्याला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ज्यांना कोण नाही त्यांना तेजकृती ग्रुप आहे अशी त्यांची भावना झाली पाहिजे. तसंच पर्यावरणातही आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. तरी इथून पुढे आपल्या सगळ्यांनाच नवीन पदाधिकाऱ्यांना पण तेजकृती ग्रुपच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला छोटासा कार्यक्रम संपण्यास येतो. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.